अमरावती कारागृहात असलेले कैदी नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्याकडून जालिंदर सुपेकर यांनी 500 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप हा जालिंदर सुपेकरांवरती होताना पाहायला मिळतो। त्यांच्या वकिलांकडून देखील हा आरोप लावण्यात आलेला आहे। मात्र जे नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड जे अमरावती कारागृहात आहेत त्यांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि हे नेमके कशासाठी कुठल्या गुन्ह्यामध्ये यांना अटक करण्यात आलेली आहे ते महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या संदर्भात दीपक आबा साळुंके आता आपल्या सोबत आहे, कारण याच गायकवाड कुटुंबियांकडून दीपक साळुंके यांच्या मुलीचा मानसिक आणि शारीरिक असा छळ करण्यात आला होता आणि त्या संदर्भातच या गायकवाड कुटुंबियांवरती गुन्हे दाखल देखील करण्यात आलेले आहेत। आणि दीपक साळुंके आता आपल्या सोबत आहेत। काय नेमके तुमचे आरोप काय होते, कारण गायकवाड कुटुंबियांच्या विरोधात तुम्ही कंप्लेंट दिली होती, त्यानंतर त्यांना आता कारागृहात देखील पाठवण्यात आलेलं आहे। यामध्ये ह्या सगळ्या बाबी न्यायप्रविष्ट असल्यामुळं सगळ्याच गोष्टी मी काय या ठिकाणी बोलू शकत नाही, पण सुरुवातीलाच मी सांगतो की आमची मुलगी जिवंत वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आज माझी मुलगी आणि माझा नातू हे कशा पद्धतीने सफर होत आहेत ही जी आम्हाला कल्पना आहे। आमचं कुटुंबीय या निमित्तानं अतिशय आम्ही संकटात दिवस काढतो आहे आणि आपल्याला आताही बघताय सगळं सध्या चाललेलं आहे। त्यामध्ये या सगळ्या बाबीमध्ये आमची मुलगी वाचवलेली आहे आणि न्यायदेवतेवर आणि परमेश्वरावर आमचा विश्वास असल्यामुळं मला निश्चितपणानं माझ्या मुलीला यामधनं न्याय मिळू शकेल असं मला वाटतं। पण गायकवाड कुटुंबियांकडनं तुमच्या मुलीला काय नेमका त्रास देतो, कारण की तुमची मुलगी आज तुमच्या सोबत आहे, तुम्ही जसं म्हटलात की जिवंत तिला वाचवण्यात तुम्ही यशस्वी झालेला आहात, काय नेमकं त्यांची नेमकी काय पार्श्वभूमी आहे या गायकवाडांची? गायकवाडांच्या पार्श्वभूमीच्या बाबतीमध्ये मी काय फार बोलणं या ठिकाणी नाही। हे सगळ्या पुण्याला रोजच्या टीव्हीवर सगळ्यांना ते ज्ञात आहे। पण जो शारीरिक मानसिक अतिशय पार्श्वी म्हणजे क्रूरपणानं माझ्या मुलीचा छळ झाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आता ही तर मी काही न्यायप्रविष्ट असल्यामुळे जास्त बोलू शकत नाही, पण मी एवढंच आपल्याला सांगतो की माझी मुलगी वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि परमेश्वरावर न्यायदेवतेवर विश्वास आहे। परत एकदा सांगतो, मी याबाबत एवढंच सांगू शकतो। धन्यवाद। पण सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकारानंतर अशा ज्या काही केसेस आहे किंवा अशा ज्या घटना आहेत त्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। ही घटना तुमच्या आधीची, खरं तर गेल्या काही वर्षांपूर्वीची हे खरं तर तुमच्या बाबतीत जे घडलेलं प्रकरण आहे। तुम्ही न्यायप्रविष्ट जरी असलं असं म्हणतायत, पण तुमच्या मुलीला नेमका काय त्रास झाला हे तर तुम्ही सांगू शकता, कारण इतर लोकांना देखील हे समजलं पाहिजे, समाजातल्या इतर लोकांना देखील समजलं पाहिजे की कशा पद्धतीने या समाजात या राज्यामध्ये काही कुटुंब अशी आहेत ज्या सुनांना कशा पद्धतीने वागणूक देतात हे इतर लोकांना देखील समजणार आहे। आता गायकवाडांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये आज सगळं रेकॉर्ड यूट्यूब चॅनलवर ह्याच्यावर सगळं आहे आणि जे हगवण्यांची आता जी घटना घडलेली आहे त्याच पद्धतीनं माझ्या मुलीचा फार मोठा छळ झाला। आता ह्या सगळ्या गोष्टी उघडू शकत नाही मी आणि माझी बोलायची पण या विषयावर इच्छा नाही। आता मुलगी नातू कसा सफर करते हे मलाही माहिती आहे, आमचं कुटुंबही आज त्यामध्ये सफर होत आहे। एवढंच मी सांगतो, गायकवाड कुटुंबियाच्या बाबतीमध्ये त्यांचं जे सगळं काही इतिहास रामायण महाभारत आहे तो सगळा ज्ञात आहे आणि त्यांच्या सगळ्या ज्या तुमच्या अगोदरच्या ज्या आत्तापर्यंतच्या प्रसारमाध्यम आहेत त्यांना ती सगळी माहिती आहे पुण्याला, त्यामुळे मी काय ह्यामध्ये जास्त बोलू शकत नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ता जे काही नाव पुढे आलेलं आहे ते अर्थात जालिंदर सुपेकरांचं। जालिंदर सुपेकरांनी या कैद्यांना अर्थात गायकवाड कुटुंबियांना कारागृहाच्या बाहेर काढून देतो अशा पद्धतीचं सांगून त्यांच्याकडनं 500 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप हा सुपेकरांवरती होता। तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय नेमकी माहिती? या संदर्भात मी काय माझी कमेंट असणार नाही, कारण हे सगळं आरोप आणि प्रत्यारोप हे आणि ते जेलमधले आणि त्या अधिकाऱ्यांचा विषय आहे, त्यामुळे या विषयावर मी काय तसं सांगू शकत नाही। मी काय यावर कमेंट पण देऊ शकत नाही। तर न्यायप्रविष्ट बाबी असल्यामुळं मी परत एकदा आपल्याला सांगतो की या सगळ्यामध्ये आता तपास हे सगळं चालू आहे, तर त्यामध्ये खरं खोटं जे आहेत, कुणी काय बोलावं कुणी काय बोलू नये किंवा कुणी काय हे करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे, पण या विषयामध्ये मला काही त्यातलं माहिती नाही। नाही, पण सुपेकरांनी अशा पद्धतीने खंडणी मागितल्याचा आरोप हा त्यांच्यावरती होतो, म्हणजे तुम्ही ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गायकवाड कुटुंबियांवरती किंवा तुमच्या मुलीला ज्या गायकवाड कुटुंबियांनी त्रास दिला होता त्यांच्यावरती हे सगळे आरोप आहेत आणि त्यांना कारागृहातून मुक्त करण्यासाठी अशा पद्धतीने खंडणी मागितली जात आहे। त्याचा कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे। राज्याचं हे सगळं गृहमंत्री आणि हे सगळेजण सक्षम आहेत, ते अशा विषयामध्ये ते सगळेजण लक्ष घालतील
आणि खरं खोटं काय ते बाहेर निघेल. आणि त्यामुळं आज आपण त्या विषयावर काय बोलणं हे मला काही उचित वाटत नाही, कारण जोपर्यंत कुठली गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही त्यामुळे आपण त्या विषयावर काय बोलणं माझ्यासारख्याला उचित वाटत नाही. नाही, पण मग अशा पद्धतीने जर गायकवाडांना बाहेर काढण्यासाठी कुणी खंडणी मागत असेल, तुम्ही कारवाईची मागणी करतायत अशा अधिकाऱ्यांवरती वगैरे? नाही, मी आपल्याला अगोदरच सांगितलं की माझ्या मुलीला न्याय मागण्याच्या बाबतीमध्ये आज सगळ्या बाबी आम्ही न्यायालयाच्या समोर आहेत. आणि निश्चितपणानं ज्या काही अपप्रवृत्ती आहेत त्या अपप्रवृत्तीला कायदाच तेवढा आपला मजबूत आहे की अशा काही जर अपप्रवृत्ती खऱ्या ठरल्या तर निश्चितपणानं त्याला शासन मिळणारच आहे. पण मग कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही करणार या सगळ्या लोकांवरती? कारण या सगळ्या याच्यामध्ये गायकवाड कुटुंबियांना मुक्त करण्यासाठी यांनी खंडणी मागितली, मात्र ते झालं नाही किंवा गायकवाड या सगळ्या कुटुंबियांना मदत न केल्यामुळे काही अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना निलंबितसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं होतं, अर्थात अमरावती कारागृहातल्या, असा देखील आरोप आहे. आरोप आता या बाबतीमध्ये कसं आहे, मी या बाबतीमध्ये अपप्रवृत्तीला किंवा समाजातल्या ह्या अशा नालायक प्रवृत्तीला आमचा विरोधच आहे. तर मी सांगितलं आमचं माळकरी कुटुंब आहे आणि आम्ही साधारणपणाने ह्या सगळ्या गोष्टी सफर करतो आहे. पण जे काही चुकीचं असेल त्या चुकीच्या गोष्टीला कुणी पाठशी टाकू नये. आणि राज्य सरकार खंबीर आहे, गृह खातं खंबीर आहे. अशा अधिकाऱ्याचं जर त्यामध्ये तथ्य असेल निश्चितपणानं त्याला शिक्षा मिळावी या मताचा मी आहे. सर, मी पुन्हा एकदा त्या प्रश्नाकडे येतो. तुमच्या मुलीच्या जो काही जाच किंवा जो काही त्रास झालेला आहे, तुम्ही त्या सगळ्या याच्यातनं सफर देखील झालेला आहात. तुम्ही यापूर्वी देखील अनेक वेळा माध्यमांशी संपर्क देखील केला होता. काय नेमकं काय ती परिस्थिती होती? कारण तुम्ही एक वडील म्हणून त्या सगळ्या जाचाला सामोरं गेलेला आहात. मुली ज्या पद्धतीने वैष्णवीने जो काही निर्णय घेतला, खरं तर तुमची मुलगी या सगळ्या प्रकारातून वाचली आहे, या सगळ्या याच्यातनं त्या सगळ्या परिस्थितीला तोंड दिलेलं आहे. नेमकी काय ती परिस्थिती होती जरा महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या. आता साहेब, आता हा विषय जवळजवळ होऊन 4-1 वर्ष झाली. आता परत तो काय मला मांडावा असं माझी मानसिकता पण नाही. मुलीचा विषय निघाला की आम्ही भावनिक होतो, परंतु हे सगळं जे आहे हे जनतेपुढं आत्तापर्यंत अनेक वेळेला आलेलं आहे. मी परत माझी विनंती आहे की परत ते सांगावं अशातला भाग नाही. परंतु मुलगी माझी ह्यांच्या क्रूर कुटुंबातून वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आज आम्ही सफर करतोय. पण जे काय घडलं ते सगळं जनतेसमोर 1-2 वेळा मांडलेलं आहे, आलेलं आहे आणि ते आपणही बघितलेलं आहे. त्यामुळे मला आता काय शारीरिक मानसिक छळ आता जो आलेला आहे आपल्या हगवणे कुटुंबाचा, ते आणि आमचं सारखंच आहे. त्यामुळे मी काय त्यामध्ये जास्त बोलू शकत नाही. पण जे आहे हे सगळं अतिशय म्हणजे क्रूर पद्धतीनं माझ्या मुलीला हे भोगावं लागलं. पण ते आम्ही लवकरात लवकर लक्षात आलं. तसं हे थोडंसं या हगवणे कुटुंबामध्ये थोडंसं दुर्दैव आमचं म्हणा, हगवणे कुटुंबाचं, ह्या राज्याचं. एखादी चांगली मुलगी अशा घरामध्ये, अशा क्रूर प्रवृत्तीच्या घरामध्ये जाणं आणि त्याच्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या करणं, ही गोष्ट समाजाच्या दृष्टीने चुकीचीच आहे. सर, तुम्ही राज्याच्या राजकारणात देखील आहात आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही काम करतायत, पण तुम्हाला न्याय मिळायला किती अवघड झालं होतं? कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला थेट अनेकांचे उंबरे देखील झिजवावे लागले. मग थेट मुख्यमंत्री असू दे किंवा गृहमंत्री असू दे किंवा पवारसाहेब असू दे, काय नेमकी ती परिस्थिती होती तुमच्यावरती? त्यावेळेची परिस्थिती साहेब फार भयानकच होती. आणि मी आता राजकीय कुणाची मदत झाली ह्याचे काही मी उलगडा नाही करणार. नाही, पण त्यांच्याशिवाय या सगळ्या यंत्रणेला जाग आली नव्हती त्यावेळी, तुम्ही जसं म्हणताय. कारण कशा पद्धतीची ही यंत्रणा आहे. एका मुलीचा बाप ज्यावेळी न्याय मागण्यासाठी या सगळ्या यंत्रणेकडे जात असतो, त्याला ज्यावेळी न्याय मिळत नाही तर त्यावेळी आपल्या कुठेतरी याचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे तुम्ही त्या सगळ्या कुठल्या यंत्रणेकडे गेला होता ते स्पष्ट सांगा. म्हणजे कसं आहे की तुम्ही एक मुलीचे बाप आहात आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या की यंत्रणा नेमकी काय आहे महाराष्ट्राची. कसं आहे साहेब, आगवणे प्रकरणामध्ये आणि माझ्या मुलीच्या प्रकरणामध्ये फरक एवढाच आहे की ती बिचारीनं आत्महत्या केली. पण माझी पोरगी जिवंत असल्यामुळं त्या मुलीला बघितल्यानंतर, तिची अवस्था बघितल्यानंतर अगदी म्हणजे दगडांना सुद्धा पाझर फुटावा अशी वाईट अवस्था होती. त्यामुळे त्यावेळेच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी, गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, सगळेच म्हणजे पवार कुटुंबीय असेल, फडणवीस साहेब असतील किंवा अन्य सगळी पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी त्या नुसतं मुलीकडे बघितलं की प्रत्येकाला तिची दया यावी किंवा तिच्याविषयी पाझर फुटावा अशी अवस्था असल्यामुळे सगळ्यांनीच त्यामध्ये
न्याय मिळावा यासाठी मला मदत केली. नक्की. म्हणजे तुम्ही आत्ता देखील मुलीचं नाव काढण्यात भावनिक झाल्याचं पाहायला मिळतं. तुमच्या डोळ्यात पाणी खरं तर तरळतं. या सगळ्या ज्यावेळी खरं मुलीचा विषय निघाल्यानंतर साहजिकच कुठलाही बाप अशा पद्धतीने भावनिक होणारच आहे. आणि आज राज्यात ठिकठिकाणी अशा पद्धतीच्या हुंडाबळीच्या घटना होताना पाहायला मिळत आहेत. काय वाटतं, यंत्रणा काम करताना दिसत नाही आहे किंवा जो न्याय अपेक्षित आहे तो न्याय मिळताना दिसत नाही आहे? तुमच्या बाबतीत तसं काही घडलं होतं? नाही, मग माझा न्यायव्यवस्थेवर, कायद्यावर आणि ह्याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे न्याय मिळतोच, फक्त लोकांनी त्या वेळेत सांगितलं पाहिजे. आत्महत्या केल्यानंतर पुन्हा प्रश्न पुढे यावा आणि त्याच्या अगोदर प्रश्न पुढे यावा यामध्ये. आणि आपल्या राज्यात तशी कायदा व्यवस्था, सुव्यवस्था समोर आलं की त्याला न्यायच मिळतो असं माझं मत आहे. त्यामुळे या विषयावर मी काय आता जास्ती बोलत नाही. एक शेवटचा प्रश्न गायकवाड साळुंखे साहेब, की गायकवाड कुटुंबीय जे तुम्ही सातत्याने जो काही पाशवी पद्धतीने तुमच्या मुलीचा छळ करण्यात आला होता, काय त्यांचे जे काही म्हणजे ज्यांच्याबद्दल जे बोललं जातं आहे ते अतिशय क्रूर पद्धतीने एखाद्या व्यक्तीला वागवणं असतं, ते सून असताना देखील अशा पद्धतीने त्या गायकवाडांकडनं तुमच्या मुलीला असं वागवलं गेलं होतं. काय नेमकी या गायकवाडांची पार्श्वभूमी काय आहे तुम्हाला नेमकं ते जरा नीट सांगा. तर गायकवाडाच्या पार्श्वभूमीच्या बाबतीमध्ये मी मुलीचा बाप म्हणून काय सांगावं असं मला नाही वाटत साहेब. आणि अख्ख्या सगळ्या पुण्याला, तुमच्या प्रसारमाध्यमाला आणि सगळ्यांनाच माहिती आहे. आणि शेवटी हे कसं आहे, हुंडाबळी किंवा लग्नानंतर ह्या त्रास होणं ही मानसिक विकृती आहे समाजामधली. आणि अशा प्रचंड प्रकारच्या विकृतीची हे कुटुंब आहे होतं. आणि अशा काही ह्या एकच नाहीत, अशा अनेक तक्रारी त्यांच्या बाबतीमध्ये पोलीस खात्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. आज एक नाही, अनेक केसेस आहेत, सावकारकीच्या केसेस आहेत, अनेक वेगवेगळ्या केसेस आहेत. आणि अशा माणसाविषयी मी सांगण्यापेक्षा त्यांचं बटन दाबलं तुमच्या ह्याच्यावर तर त्याचं सगळं रामायण, महाभारत हे सगळं आपल्याला दिसू शकेल. मी काही जास्त नाही सांगू शकत, मी आता भावनिक आहे, मला एवढंच मी आपल्याशी बोलू शकतो. सर, या पोलीस खात्यातलेच काही अधिकारी कर्मचारी सुद्धा या सगळ्या घटनेशी की आरोपींशी थेट हातमिळवणी करताना पाहायला मिळत आहे. तर हे मी आपल्याला मगाशीच सांगितलं की आरोप प्रत्यारोपामध्ये आपण माझ्यासारख्याने काही बोलावं अशातला काही भाग नाही. परंतु या राज्यातल्या कायदा, सुव्यवस्था, न्यायदेवता आणि परमेश्वरावर माझा विश्वास असल्यामुळं जे चुकीचं घडतं आहे त्याला निश्चितपणानं शासन, न्यायदेवता आणि परमेश्वर देतच असतो. तर अपप्रवृत्ती ह्या जगात असणारच आहेत, किती आपण हे केलं तर त्या ठेचण्याचं काम ते निदर्शनाला आल्यावर निश्चितपणानं कायदा आणि राज्य सरकार करू शकतं असा माझा विश्वास. शेवटचा प्रश्न, सुपेकरांवरती थेट सांगा, सुपेकरांवरती कारवाई व्हावी अशी तुम्ही मागणी करताय? चुकीचं असेल तर कार्यवाही व्हावी असं माझं मत आहे. यामध्ये तथ्य आढळलं चुकीचं असेल तर त्यावर कार्यवाही व्हायलाच पाहिजे. सुपेकरच काय, अशा अपप्रवृत्ती जेवढ्या निदर्शनाला येतील त्या सगळ्यांवर कार्यवाही कडकपणानं व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. तर दीपक साळुंखे होते, जे गायकवाड कुटुंब अमरावतीच्या कारागृहात आहे. त्या गायकवाड कुटुंब, ते गायकवाड जे नानासाहेब गायकवाड आहेत ते यांचे व्यायी आहेत. तर गणेश गायकवाड हे यांचे दीपक साळुंखे यांचे जावई आहेत. यांच्या मुलीला देखील अशाच पद्धतीने छळवणूक करण्यात आल्याचा आरोप दीपक साळुंखे यांनी केला आणि त्यामुळेच सुपेकरांवरती देखील कारवाई व्हावी अशी मागणी दीपक साळुंखे करतायत. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.